बारामतीत विमान अपघातात आदितदादांचा मृत्यू झाला. बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्र शोक व्यक्त केला जातोय. पण या विमान अपघाताच्या शेवटच्या सेकंदात नेमकं काय घडलं? धक्कादायक बातमी समोर आलीय. या विमान अपघाताचं खरं कारण काय? धक्कादायक सत्य उघडकीस. आज सकाळी 8 वाजता जेव्हा विमान बारामतीमध्ये अपघात झाल्याची बातमी आली होती, सुरुवातीला सांगितलं गेलं अजितदादा पवार त्या विमानामध्ये होते, त्यांना लागलं आहे, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असं सांगितलं गेलं. पण काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी सांगण्यात आली. महाराष्ट्र पहिल्यांदा तेच हजरला होता. पण जेव्हा या अपघाताचं खरं कारण समोर आलं तेव्हा महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला. कारण की सुरुवातीला वाटत होतं की हा अपघात विमानात काहीतरी बिघाड झाल्यामुळे किंवा धावपट्टी न दिसल्यामुळे किंवा इतर काही तांत्रिक कारणांमुळे हा अपघात झाला असेल. पण जेव्हा DGCAचा रिपोर्ट आला तेव्हा या अपघाताचं कारण भलतंच निघालं. कारण या अपघाताच्या शेवटच्या 10 सेकंदामध्ये काय घडलं याचा रिपोर्ट स्वतः DGCA या सरकारी संस्थेने दिला. शेवटच्या 10 सेकंदात विमानचालकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला नेमकं काय संदेश दिला होता, तो शेवटचा संदेश काय होता, त्या संदेशात्मक विमानाचा अपघाताचं खरं कारण काय होतं? इंजिन खराबी होती की वैमानिकाची काही चूक होती की तिसरंच काहीतरी कारण होतं? सगळं सत्य आता उघड झालं. मग नेमकं या अपघातात शेवटच्या क्षणी काय घडलं? नेमकी चूक कोणाची होती? का या पाहण्यात तिसरी वेगळीच काही शक्यता आहे? चला जाणून घेऊया या अपघाताविषयीचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. दिवस होता 28 जानेवारी 2026चा. सकाळी 8:45 बारामतीचं गोजूबावी परिसर. अचानक एक मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज येत. रणनीतीचं एक वेगळं तेज होतं, पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. इकडे मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आपल्या बैठकीत व्यस्त होते. कुणालाही या संकटाची पुसटशी कल्पना नव्हती. हे विमान निघालं सकाळी, पण कुणालाच माहिती नव्हतं की या विमानाचं पुढे जाऊन काय होईल आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी घटना घडेल. खरं तर हा अपघात घडण्याच्या मागे काही कारणं दडलेली होती. ती कारणं आता उघड झाली आणि त्याच कारणांची माहिती आपण पुढे घेतोय. पण खरं तर 27 तारखेला म्हणजे काल रात्री या प्रकरणाचा खरी जी माहिती होती ती उघड होणार होती. 28 तारखेला अपघात झाला, पण काल रात्री म्हणजे 27 जानेवारीची जी रात्र होती ती अजितदादा आपल्या मुंबईला निवासस्थानी होते. दुसऱ्या दिवशी बारामतीत 4 मोठ्या सभा असल्यामुळे लवकर निघायचं होतं. जिल्हा परिषद नगरपालिकाच्या निवडणुकांसाठी दादा आता पूर्णतः दंड ठोकून उभे होते. ते शिस्त आणि वेळेचे पक्के होते. सकाळी 6 वाजता दादा उठले. खरं तर आज सकाळी 6ला ते उठले होते. त्यांनी आयुष्यात विचारही केला नव्हता की हे शेवटचं आपण उठणार आहोत आणि आपल्याला कायमचे डोळे मिटावे लागतील. त्यांनी नेहमीप्रमाणे आपला चहा घेतला, फाईल्स चेक केल्या. कुणालाच वाटत नव्हतं की ही त्यांची मुंबईतली शेवटची सकाळ असेल. सकाळी 7:30ला ते जुहू विमानतळाकडे निघाले. त्यांच्यासोबत त्यांचे खास PO आणि स्वीय 6 सहाय्यक होते. विमानतळावर आल्यानंतर लियर Z45 हे विमान त्यांच्यासाठी सज्ज होतं. पायलटने विमान तपासलं होतं. एअर ट्रॅफिक कंट्रोलनी क्लिअरन्स दिला आणि सकाळी 8 वाजता विमानानं आकाशात झेप घेतली. मुंबईचं आभाळ धुसर होतं, पण बारामतीकडे हवामान स्वच्छ होतं. पण म्हणतात ना, वादळापूर्वी शांतता फार भयानक असते. इकडे बारामतीत सभेची जोरदार तयारी सुरू होती. हजारो कार्यकर्ते आपल्या लाडक्या दादांची वाट पाहत होते. बारामतीचं राजकारण हे अजितदादांच्या भोवती फिरत होतं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी देखील बाकी होतं विमान आता लँडिंगसाठी हळूहळू खाली येत होतं. गोजुबाचा परिसर दिसत होता. उंची फक्त 1000 फूट, 900 फूट, 800 फूट आणि अचानक पायलकानं मेडेचा कॉल दिला. मेडेचा कॉल देणं म्हणजे अपघात स्थिती निर्माण झाली असा त्याचा अर्थ होतो. मग नेमकं असं काय घडलं की 500 फूट अंतरावर विमान असतानाच मेडे कॉल दिला? काय घडलं होतं तिथं? विमानाचा उजवा भाग अचानक खाली झुकू लागला. वैमानिक विमानाला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण हायड्रॉलिक सिस्टीम जी विमानात कार्यरत करत असते तर तिनं प्रतिसाद देणं बंद केलं होतं. विमानातील दादांच्या सुरक्षा रक्षकांना आता जाणीव झाली होती की आता काहीतरी विपरीत घडतंय. खाली जमिनीवर शेतात काम करणाऱ्या लोकांनी पाहिलं की एक विमान अतिशय कमी उंचीवरून उडत आहे. त्याच्यामधून धूर देखील निघत आहे, पण ते विमान अतिशय अनियंत्रितरित्या खाली येताना दिसत आहे. एकतर धूर पाहून आसपासच्या शेतीतले लोक तर अगदी आरडाओरडा करायला सुरुवात केली होती, कारण की प्रत्येकाला माहीत होतं की त्यांचे लाडके दादा आज बारामतीत येणार होते. काही जण सभेला जाणार होते, तर काही जणांचं वेगळं नियोजन होतं, तर काही प्रचार करणारे कार्यकर्ते होते. पण विमान धूर घेऊन येताना वेगानं दिसलं. लोकांच्या तोंडचं पाणी पळालं. कोणतरी ओरडलं, अरे हे दादांचं विमान वाटतंय.
आणि क्षणांघात ते विमान दरीसदृश्य भागात कोसळलं. विमान कोसळताच मोठा स्फोट झाला. शेतात काम करणारे शेतकरी धावत गेले. विमानाचे 2 तुकडे झाले होते. आग इतकी भीषण होती की जवळ जाणं कठीण होतं. पोलीस प्रशासन धावलं. सुरुवातीला बातम्या आल्या, दादांना वाचवण्यात यश आलंय. दादा त्यांची प्रकृती नाजूक आहे, पण दादा वाचू शकतात. सोशल मीडियावर फोनचं पीक फुटलं. बारामतीच्या हायटेक हॉस्पिटलबाहेर हजारो लोकांची गर्दी जमली होती. सुप्रिया सुळे, पवार दिल्लीहून विमानानं निघाले होते. त्यांच्या डोळ्यातले अश्रू संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता. पण सत्य हे होतं की त्या भीषण आगीमध्ये नेमकं कोण वाचलंय, कोणाचा जीव वाचलाय याची अजून कोणालाही कल्पना येत नव्हती. पण तेवढ्यात डीजीसीएच्या पथकानं तपास सुरू केला. डीजीसीए हे भारतीय सरकारचं असं पथक आहे जे विमान अपघाताची जी आहे ती पडताळी करीत असतं. त्याचं कारण शोधणं, त्याच्या मागची कारणे व्यवस्था करणं हे सरकारी ह्याचं काम असतं. डीजीसीएची एंट्री झाली.